नमस्कार मित्रांनो, आज मी पुन्हा एकदा घेऊन आलोय एक चित्तथरारक आणि अंगाचा थरकाप उडवणारा असा अनुभव. हा अनुभव आहे एका ट्रक ड्रायव्हरचा. हो, एक ट्रक ड्रायव्हर जो रात्रीच्या वेळेला ट्रक चालवतो. कसारा घाटाबद्दल तर तुम्ही ऐकूनच असाल. कसारा घाटातच हा अनुभव आलेला आहे. आमच्या शेजारीच शंकर कांबळे नावाचा एक इसम राहतो. त्याचं पूर्ण आयुष्य हे ट्रक चालवण्यातच गेलं आहे आणि त्यामुळंच त्याला ट्रक चालवताना भरपूर म्हणजे असंख्य असे थरारक आणि अंगाचा थरकाप उडवणारे अनुभव आलेत. त्याच अनुभवांपैकी एक चित्तथरारक आणि अंगावर काटे आणणारा अनुभव त्याने माझ्यासोबत शेअर केलाय आणि तोच अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपला रात्रीचा पाहुणा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज जो मी अनुभव तुम्हाला सांगणार आहे तो ऐकून तुमच्याही अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. तर चला मग जास्त वेळ न दवडता आपण आजच्या चित्तथरारक आणि अंगाचा थरकाप उडवणाऱ्या अनुभवाला सुरुवात करूया. तर अनुभव हा साधारण 20-25 वर्षांपूर्वीचा आहे. तेव्हा नेमकंच शंकर काकांच्या मुलीचं लग्न ठरलं होतं आणि लग्नाच्या पैशाच्या जोडणीसाठी शंकर काका हे रात्रंदिवस ट्रक चालवत होते. एकदा असंच शंकर काकांना रात्रीचा फोन आला. त्यांना नाशिकहून मुंबईला संत्र्याचा ट्रक पोहोचवायचा होता. त्यांनी लगबगीने होकार दिला आणि लगोलगच ते ट्रक घेऊन त्या संत्रा जिथे भरतात त्या ठिकाणी लगोलग निघून गेले. संत्रा भरायला उशीर झाला. जवळपास रात्रीचे 9-10 वाजले असतील. 10 वाजता जेवण वगैरे करूनच ते निघाले. रस्ता नेहमीचाच, अर्थातच त्यांचं आयुष्य पूर्ण ट्रक चालवण्यात गेलं होतं. त्या कारणाने सर्व रस्ते त्यांचे तोंडपाठ होते. रात्रीची ट्रक घेऊन जाण्याची ही त्यांची पहिली वेळ नव्हती, त्यामुळे त्यांना फारसं काही वाटत नव्हतं. निघता निघता त्यांना चांगलाच उशीर झाला होता. सकाळच्या आधीच ते घरी पोहोचणार होते, त्यामुळे त्यांनी जास्त विचार न करता आपल्या ट्रक चालवण्याकडे लक्ष दिलं. थोड्याच वेळात ते नाशिक पार करून पुढे आले. सर्वत्र मिट्ट काळोख पसरलेला होता. बराच वेळ ट्रक चालवल्यानंतर आता त्यांना कसारा घाट लागला. कसारा घाट याबद्दल तुम्ही सर्व ऐकूनच असाल. अनेक अपघात कसारा घाटात आपल्याला पाहायला मिळतात आणि ट्रक ड्रायव्हर लोकांना तर त्याची सवय झालेली असते. शंकर काकांनीही त्यांच्या आयुष्यात भरपूर अपघात पाहिलेत. असंख्य लोक त्यांच्या समोर अगदी तडफडून मेलेत. कधी कधी असाच एखादा अपघात आपल्या मनात कायमचा घर करून राहतो. शंकर काकाही अशा अनेक अनुभवांना बळी पडलेत. तर नेमकं त्या दिवशी असं काय झालं ज्याने अजूनही त्यांच्या अंगावर काटे येतात? तर त्या दिवशी रात्र अगदी नेहमीसारखीच होती. ट्रक आपला घरघर असा आवाज करत हळुवारपणे रस्ता कापत होता. ट्रकचे हेडलाईट अंधाराला कापत सरसर रस्ता पार करत होते. आता रात्रीचे जवळपास 11:30-12 वाजली होती, त्यामुळे रस्त्यात गर्दी अगदी तुरळक होती. अगदी एखादी गाडी नारंगी इंडिकेटर देत भरधाव वेगात बाजूने सरकन निघून जायची. शंकर काका मस्त किशोर कुमार साहेबांचे गाणे लावून अगदी निवांतपणे ट्रक चालवत होते. पण तेवढ्यातच त्यांना रस्त्याच्या अगदी थोडंसं पुढे एक बाई समोर उभी असलेली दिसली. ट्रकची हेडलाईट तिच्या अंगावर पडताच ती बाई अगदी चमकून दिसली, कारण तिच्या अंगावर होतं हिरवं गच्च लुगडं. ते लुगडं ट्रकच्या हेडलाईटच्या प्रकाशात अगदी चमकून दिसत होतं. ती समोरची बाई त्यांना ट्रक थांबवण्याचा इशारा करत होती. त्यांनी मनोमन थोडा विचार केला की घाटात असा ट्रक थांबवणं योग्य आहे का? पण ती बाई बिचारी एकटीच दिसत होती आणि कपड्यांकडे बघून तर चांगल्या घरची वाटत होती. त्यामुळे त्यांनी जास्त विचार केला नाही आणि ट्रक तिच्या बाजूलाच नेऊन थांबवला. ट्रक थांबताच ती बाई लगेच खिडकीच्या जवळ आली आणि शंकर काकांना म्हणाली, भाऊ, मी समोरच्याच गावात राहते. आज यायला थोडा उशीरच झाला. मला थोडं समोर सोडता का? त्यांनी जास्त विचार केला नाही आणि लगेच होकारार्थी मान हलवली. ती बाईही लगोलगच ट्रकमध्ये येऊन बसली. शंकर काकांनी आता पुन्हा ट्रक चालू केला आणि ते पुढे चालू लागले. आता बराच वेळ झाला तरीही ती बाई किंवा शंकर काकाही एकमेकांना अगदी काहीच बोलत नव्हते. ते दोघेही फक्त रस्त्याकडे एकटक पाहत होते. उगाच शंकर काकांना वाटलं आणि ते त्या म्हातारीला म्हणाले, काय आजीबाई, एवढ्या रात्रीचं तुम्ही इथे घाटात कशा? त्यावरती आजी
अगदी शांतपणे एकदम गूढ आवाजात त्यांना म्हणाली, अरे बाबा काय सांगू, म्हाताऱ्या जीवाचं बी अवघड आहे. घरच्यांसोबत जरा भांडण झाले आणि किरकिरीक बाई मी घराच्या बाहेर पडली. आता बराच वेळ झालाय, बहुतेक सर्वजण मला शोधत असतील. ती असं म्हणली आणि शंकर काकांच्या सर्व प्रकार लक्षात आला. त्यांना कळालं की बहुतेक ही म्हातारी भांडणं करून घराच्या बाहेर निघली आणि म्हणूनच अशी घाटात भटकते. ते तिला म्हणाले, अहो आजीबाई, आता घर संसार म्हणलं की एवढं चालायचंच, भांड्याला भांडं लागतंच की. ती म्हातारी थोडीशी हसली आणि बोलता बोलता शंकर काकाचं लक्ष जरासं त्या म्हातारीच्या पायाकडे गेलं. म्हणजे ती त्यांच्या बाजूलाच बसलेली होती आणि त्यांचं सहज बोलता बोलता लक्ष तिच्या पायाकडे गेलं आणि त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला. कारण त्या म्हातारीचे पाय चक्क उलटे होते. हो, तिचे पाय चक्क उलटे होते. म्हणजे जसे सामान्य माणसाचे असतात अजिबात तसे नव्हते. ते लोक म्हणतात ना की भूताचे पाय उलटे असतात, अगदी तसंच त्या म्हातारीचे दोन्हीही पाय अगदी उलट्या दिशेला वळालेले होते. ते पाहून तर शंकर काकांच्या अंगावर काटे आले. त्यांनी थोडं अजून निरखून पाहिलं आणि तेवढ्यातच त्या म्हातारीची नजर त्यांच्या नजरेला भिडली. त्यांच्या अंगावरचा घाम पाहूनच कदाचित त्या म्हातारीला कळालं असावं की याच्या हा सर्व प्रकार लक्षात आलाय. ती म्हातारी अचानकच हसली आणि क्षणातच गायब झाली. ते पाहून तर शंकर काकाच्या पायाखालची जमीनच सरकली. ते सर्वत्र म्हातारीला शोधू लागले की म्हातारी नेमकी गेली कुठे. त्यांनी मनोमनच देवाचा धावा चालू केला आणि ट्रक वेगाने पळवायला सुरुवात केली. जवळपास अर्धा पाऊण तास झाला असेल. घाट आता बराच संपत आला होता. पण तेवढ्यातच घाटाच्या थोडं रस्त्याच्या बाजूला खूप सारे लोकांची गर्दी झालेली दिसली. त्यांनी त्यांच्या जवळ जाऊन ट्रक थांबवला आणि लगोलगच ट्रकच्या खाली उतरले. त्यांनी तिथे जाऊन पाहिलं तर तिथे एक अपघात झालेला दिसला. त्या अपघातात एक नवीनच इनोव्हा कार एका झाडाला धडकलेली होती. समोर एका म्हातारीचं शव पडलेलं होतं आणि त्या गाडीमध्येही 2-4 प्रेतं होती. ते पाहून तर शंकर काकाच्या अंगावर पुन्हा काटा आला. कारण ती समोर पडलेली म्हातारी ही अगदी तीच म्हातारी होती जी त्यांच्या थोड्या वेळापूर्वी ट्रकमध्ये बसली होती. त्यांना नेमकं कळत नव्हतं की या म्हातारीचा जर इथे अपघात झालाय तर मग ही थोड्या वेळापूर्वी आपल्यासोबत ट्रकमध्ये बसली तरी कशी. त्यांना नक्की हे तर कळालंच होतं की ती जी म्हातारी आपल्यासोबत बसली होती ती मनुष्य तर अजिबातच नव्हती. कारण तिचे उलटे पाय पाहून आणि तिचं ते अचानकच गायब झालेलं पाहून त्यांना ही खात्री झाली होती की ही म्हातारी नक्कीच एखादी भूतप्रेत असणार. त्यांनी जेव्हा आजूबाजूला चौकशी केली तेव्हा त्यांना असं कळालं की अपघात होऊन जवळपास 1-1.5 तास झालाय. आता तिथे ॲम्ब्युलन्स आली आणि ते त्या म्हातारीला आणि त्या गाडीतील 4-5 प्रेतांना घेऊन ॲम्ब्युलन्समध्ये टाकत होते. तेव्हा त्या म्हातारीचा चेहरा शंकर काकांनी अगदी स्पष्ट पाहिला. ही अगदी तीच म्हातारी होती जी त्यांच्या ट्रकमध्ये बसली होती. शंकर काका लगोलगच ट्रकमध्ये जाऊन बसले आणि देवाचं नाव घेतच त्यांनी लगोलग ट्रक चालू केला. त्यांना आता कळालं तर होतंच की हा प्रकार दिसतोय तेवढा साधा नाही. बहुतेक आता रात्रभर त्यांना पुढेही म्हातारी दिसू शकते. त्यांनी लगोलग ट्रक चालू केला आणि तिथून वेगाने निघाले. थोडं पुढे जाऊन सहजच त्यांचं लक्ष साईड मिररमध्ये गेलं आणि पुन्हा त्यांच्या अंगावर काटे आले. कारण साईड मिररमध्ये पुन्हा तीच म्हातारी दिसत होती जिचा ॲक्सिडेंट झाला होता आणि तीच जी त्यांना थोड्या वेळापूर्वी भेटली होती. त्यांनी जरा निरखून पाहिलं असता ती म्हातारी हसत असल्याचं त्यांना जाणवलं. पण आता मात्र तिच्या संपूर्ण अंगातून रक्ताची ओघळ का ओघळ वाहत होती. तिचं डोकं फुटलेलं दिसत होतं, जसं त्यांनी ते ॲक्सिडेंट झालेल्या म्हातारीचं पाहिलं होतं. शंकर काकांनी लगेच हनुमान चालिसाची सीडी ट्रकमध्ये चालू केली आणि ते वेगाने मुंबईच्या दिशेने निघाले. पूर्ण रस्त्यात पुन्हा ती म्हातारी त्यांना अजिबातच दिसली नाही. दुसऱ्या दिवशी ते घरी पोहोचले आणि जेव्हा ते घरच्यांना तो प्रकार सांगत होते तेव्हाही त्यांच्या अंगावर काटे आले होते. शंकर काका आजही जेव्हा तो अनुभव सांगतात तेव्हा त्यांच्या अंगाचं पाणी पाणी होतं. शंकर काकांना असे बरेच अनुभव आलेत आणि ते सर्व अनुभव मी आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनलाही नक्की दाबा. तर चला मग भेटूया उद्या एका नवीन आणि सत्य थरारक अशा अनुभवासह. धन्यवाद.